रचना एसएमडीटी मधून ठरलं वेळ विकास पहिला राऊंड आहे हो पहिलं आपला सामना नाही आपला सेकंड पहिली बाई घरच्याला आणि करणारा मी येतच गेलो ना बरेच मिळते आपल्याला पण त्यांचंच करायचं ओरडं भरपूरच मिळते लिमिट ठेवली 8 झाले अजून 2 होतील आणि नंतर सेमीफायनलचे 2 आणि फायनल 5 सामने होतील हो हो लगेच पुढे येते लगेच खेळल्या कशा खेळती आणि हे बोल झाले आपली लावा ते एक मॅच नाही रे लगेच कुठं आता त्या जिंकून येईल त्यांच्याबरोबर खेळणार ना हळू आपण कसं नॉट्स प्रमाणे नाही गेलो जसं येतील तशा लावत गेलो म्हणून त्या खालच्या 2 मॅच कर्नाला स्पोर्ट्स त्या पुढं भारतीय बैठक निमिषा पोरी त्या हारलेल्या नाश्ता कोणाला पाठवू नको नाही तर तुम्हाला बोलतील लक्ष नाही दिलं
तसं करू नको आजी. आणि माझा नाही बाई का खाली बाई का खाली एवढंच होतं ना. सोबत बसला तिकडे फोनवर त्याला मॅच दिल्यात काढून बाळू आप झाला तिकडे मॅच बुकार. पहिली क्वार्टर फायनल मैदान क्रमांक 2 वर सामना मध्यंतराला थांबला होता. पुन्हा उत्तरार्धाचा खेळ त्या ठिकाणी चालू झालेला आहे. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 साठी सेकंड कॉल असेल दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ओंकार वेशवी. दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ओंकार वेशवी. मैदान क्रमांक 2 साठी वॉर्मिंग अप साठी त्वरित निघायचं आहे. दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ओंकार वेशवी. मैदान क्रमांक 1 साठी कर्नाळ स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड. आपण देखील वॉर्मिंग अप साठी त्वरित निघायचं आहे. कर्नाळ स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड. आज या स्पर्धेच्या निमित्तानं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ऑफिशियल्स आपल्याला लाभलेले आहेत. त्यामध्ये स्पर्धा निरीक्षक म्हणून NIS कबड्डी कोच सन्माननीय अजिंक्य पाटील सर या स्पर्धेच्या निरीक्षणाची जबाबदारी स्वीकारत आहेत. त्यांच्या समवेत पंच म्हणून रुणाली मोकल, दर्शना मळेकर, अच्युत पाटील सर, बाळाराम थळे सर, अविनाशजी गोंधळी सर, तुषारजी पाटील सर, आशिष पाटील सर आणि संदीपजी टेमकर सर हे ऑफिशियल्स आज या स्पर्धेची जबाबदारी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून सांभाळत आहेत. या सर्व ऑफिशियल्सचं टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. हो हो एवढं घेऊनच ठेवलाय हाफ टाइमला.
आपल्या वाटाला तिकडे हे बाळू सिद्धीचं हे करून घेऊ सिद्धीचा खेळू मैदान क्रमांक 1 चा सामना मध्यंतरासाठी थांबलाय. तोपर्यंत माझी विनंती असेल ऑफिशियल्स थोडासा वेळ घेतोय तुमचा. आज या स्पर्धेच्या निमित्तानं दिलखुश आवाज संघाचे एक गुणी खेळाडू सिद्धी नाखवा आपल्यामध्ये उपस्थित आहे. या सिद्धी नाखवाने यावेळेस राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याबद्दल टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या वतीनं तिचा यथोचित सत्कार या ठिकाणी होणार आहे. त्याचा तिने स्वीकार करावा अशी विनंती आहे. जोरदार टाळ्या एकदा सिद्धी नाखवासाठी. मोबाईल मध्ये घे आणि ते काय ते आहेत ना युट्यूब वाले आहेत समोर घ्या. जोरदार टाळ्या करायच्या आहेत मित्रांनो. दिलखुश आवाज संघाची गुणी खेळाडू सासवणे गावचे रहिवासी आहे सिद्धी नाखवा. धन्यवाद. पाहिजे तो बघायला हल्ली रे लाईन हल्ली अबे लाईन हल्ली लाईन हॅलो. स्वरा लाईट्सचा क्रू स्वरा लाईट्स अलिबाग यांचा क्रू माझ्याशी जरा संपर्क साधा. स्वरा लाईट्स अलिबाग.
मैदान क्रमांक 1 साठी कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड दोन्ही संघांनी जयत तयारीत राहायचंय। थोड्याच अवधीमध्ये दोन्ही मैदानावरील सामने संपणार आहेत। सामने संपता क्षणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मैदान क्रमांक 1 साठी कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड, मैदान क्रमांक 2 साठी दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ओंकार वेशवी। क्वार्टर फायनलचे सामने सुरू होण्यापूर्वी दोन गुणी खेळाडूंचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस या मैदानामध्ये केक कट करून आपण सेलिब्रेट करणार आहोत। टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवाची गुणी खेळाडू रुचिता पाटील हिचा वाढदिवस आहे आणि दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल संघाची समीक्षा या देखील गुणी खेळाडूचा आज वाढदिवस आहे। दोन्ही खेळाडूंचा वाढदिवस मैदानावर केक कट करून सेलिब्रेट करणार आहोत। क्वार्टर फायनलचे सामने सुरू होण्यापूर्वी चला मैदान क्रमांक 2 वर दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ओंकार वेशवी। आपण मैदानाच्या एंट्री जवळ लाईन अप व्हायचंय। दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल अ विरुद्ध ओंकार वेशवी, कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेड। मैदानाच्या एंट्री जवळ लाईन अप व्हायचंय चारही संघांनी।
मैदान क्रमांक 2 वर आता जो सामना झाला त्या सामन्यामध्ये दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल ब हा संघ 4 गुणांनी त्या ठिकाणी विजय ठरलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच सोनार सिद्ध धाटाव संघाचं देखील कौतुक आहे. सामनावीर म्हणून सोनार सिद्ध धाटाव संघाची तन्वी पडवळ ही गुणी खेळाडू ठरलेली आहे. या सामन्याची सामनावीर. तिला विनंती असेल की व्यासपीठावर येऊन सामनावीराचा आपला पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तन्वी पडवळ, सोनार सिद्ध धाटाव. तन्वी पडवळ सोनार सिद्ध धाटाव संघाची गुणी खेळाडू सामनावीराच्या सन्मानाने सन्मानित होते. आदरणीय प्रदीप भाऊ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. शेवटची 2 मिनिटे. इथून खेळायची तरी शेवटचा मिनिट. लास्ट मिनिट. लास्ट एंट्री है, एक ची लीड है. लास्ट रेड एक 5-5 रेड खेळणार. एक ची तिकडे आहे. लास्ट एंट्री आहे. काय काय तीच आहे ना, तीच आता रेडर तीच मेन आहे. नाही मी बोनस मध्ये टाकलं ना, ती दोन्ही लावलं रॉंग कॉर्नर खेळली ती. टाकली लंबुनी. तिने तिला तर पॉइंट. अरे पण ती तिचं नाव विचार रे. टन जिथं चांगला आहे तिथं खेळली ती. चिनू 12 नंबर 12 नंबर पायावर. हे बघ 14 नंबर 14 नंबर. तिलाच नको विचारू. हे तर तिलाच विचार.